The Greater Bombay Cooperative Bank Limited presents Gharguti Ganesh Utsav 2010, brought to you by Rashmi Star City in association with State Tourism Partner Madhya Pradesh Tourism. नमस्कार. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी बीएसटीचे चेअरमन माननीय श्री पत्नी साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आज ते आमच्या बँकेत त्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य समारंभासाठी आलेले आहेत. मी त्यांचं प्रथम स्वागत करतो. त्याचप्रमाणे श्री सैनी सर आणि त्यांचे इतर सहकारी, त्याचप्रमाणे या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन त्यातील जे विजयी झालेले आजचे जे 3 स्पर्धक आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर बीएसटीचा वापर करून बीएसटीचं माध्यम घेऊन लोकांपर्यंत जाण्याचं या चैनी कंपनीने बेस्ट टीव्हीने जे एक माध्यम पकडलं आहे आणि गणेश दर्शनच्या निमित्ताने घरोघरी गेलेत आणि माझ्या बीएसटीचा प्रचार त्यांनी सर्व लोकांपर्यंत केला, त्याबद्दल मी त्या कंपनीचे मी आभार मानतो. आमच्याकडे एक अत्यंत पॉवरफुल मीडियम होतं जे बेस्ट टीव्ही आहे. बीएसटी म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे आणि आम्हाला वाटलं की ह्याच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचू की लोक म्हणजे हे जे कल्चर आहे गणपतीचं, आणि हे नुसतं महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये नाही आहे, हे सगळ्या कम्युनिटीमध्ये आहे. म्हणजे आम्ही खूप कम्युनिटीजला कव्हर केलं. आमची जी टीम गेली, वेगळे लोक, गुजराती होते, काही सिंधी होते, काही म्हणजे वेगळ्या कम्युनिटीचे लोक, सगळ्यांनी म्हणजे असं आपुलकीने केलं जसं की एक मुंबईचं स्पिरिट आहे, एक मुंबईचं कल्चर आहे. म्हणजे ह्याच्यात सगळे लोक विसरून जातात आपले भेदभाव आहेत आणि सगळे एकत्र येतात आणि आम्ही विचार केला की दिस इज द रिअल स्पिरिट ऑफ मुंबई, म्हणून ह्याला आम्ही हायलाईट केलं. त्यावेळी मुख्य करून ह्या गणेशोत्सव स्पर्धेत हे चाललं गेलं की बीएसटी मधून आज लाखो प्रवासी प्रवास करत असतात दिवसाला, तर सगळ्यांपर्यंत ही स्पर्धा गेली. जवळजवळ 500च्या वर जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील काही मोजक्याच्या घरी आमची ही मंडळी गेली होती बेस्ट टीव्हीवाली, आणि प्रत्येकाची मुलाखत घेऊन त्यांची डेकोरेशन आणि त्यांनी जी मेहनत केली होती ते सर्व विचारात घेऊन त्यांनी इथे त्यांची निवड केलेली आहे. आणि या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पत्नी सर, सैनी सर आणि सगळ्यांना येणाऱ्या दसरा, दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर घरगुती उत्सवामध्ये जेव्हा आपण सजावट करतो तर आपापल्या विभागातील बहुतेक स्थानिक नगरसेवक असतात, कोणी आमदार असतो, अशा स्पर्धा आयोजित करतात, तेव्हा त्यांचा एक आपल्या प्रचाराचा भाग असतो. परंतु या मुंबईतील सामान्य लोकांच्या घरातील सजावट ही संपूर्ण मुंबईतील लोकांनी बघावी म्हणून हा केलेला जो प्रयत्न आहे हा खरोखरच वाखाणण्याजोगा प्रयत्न आहे. आणि या बीएसटीमध्ये रोज 45 लाख लोक प्रवास करतात आणि माझ्या घरातला गणपती त्या टीव्हीवर दिसून 45 लाख लोक रोज माझ्या घरातले गणपती बघतात. हे आकर्षण जेव्हा लोकांमध्ये निर्माण होतं तेव्हा पुढच्या वर्षी अजूनही आपण चांगल्या पद्धतीने डेकोरेशन करावं, सजावट करावी ही त्याच्यामध्ये भावना निर्माण होते. आणि ह्याच भावनेपोटी आपल्या नकळत संस्कृतीला आपण पुढे लांब घेऊन जातो, पुढे अजून वर्षानुवर्ष ते लांबत चाललोय. हे खरोखर यांच्या नकळत घडलेलं ह्यांच्या हातून हे सत्कार्य आहे, धर्माचं सत्कार्य आहे, संस्कृतीचं काम आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. असं झालं काही खूप वेळा कंटेस्टंट्स आम्हाला फोन करायचे, पण असं पण झालं की दुसरी लोक फोन करायची की बाबा ह्यांच्या घरी जा, ह्यांच्या घरी खूप सुंदर गणपती म्हणजे गणपती आले आहेत आणि खूप सुंदर डेकोरेशन झालंय. म्हणजे एक कम्युनल जी हार्मनी आली आणि लोक आपल्या नेबर्सना, आपल्या रिलेटिव्हजना असं ते प्रमोट करायला लागले. हे बघून एक म्हणजे आम्ही प्रेम बघितलं लोकांमध्ये आणि ते बघून पण आम्हाला खूप आनंद झाला. खूप एंट्री झाल्या आणि खूप डिफिकल्ट होतं ह्याच्यात सिलेक्शन करणं किंवा कोणाला फर्स्ट प्राइज, कोणाला सेकंड प्राइज.
तरी आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं आणि आय प्रे टू गॉड की आम्ही जे डिसिजन घेतलंय दॅट इज द राईट डिसिजन. साहजिकच कोणी पण स्पर्धा आयोजित करतं, पण त्याला पाठबळ लागतं, त्यांना निधी लागतो, त्यांना फिरण्यासाठी घरगुती गणपती म्हणजे प्रत्येक गल्ली गल्लीत जायला पाहिजे, निरीक्षक पाहिजे, त्यांचं परीक्षक पाहिजे, या सर्वांची उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाण्यासाठी ते आर्थिक बळ पाहिजे. ते या बँकेच्या माध्यमातून या साहेबांच्या शर्मा साहेबांच्या कल्पनेतून त्यांच्या पाठबळामुळे हे सगळे लोक तुमच्या घरापर्यंत पोहोचलेत. आज ते जर आपल्या पाठीशी नसते तर आपण ह्या सर्व गोष्टी मला वाटतं कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करून फक्त टीव्हीवर दाखवून फक्त SMS द्वारे मागून रिझल्ट घेतला असतं. पण खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ह्या दोघांच्या सहकार्यामुळे आपल्या घरात लोक आली, माझं जे घरात सजावट केली ती बघितली, हे ह्या तेवढं दोघांना आपण क्रेडिट द्यायला पाहिजे. सर्वप्रथम मी या स्पर्धेत जी आयोजित केलेली होती त्या सर्वांना माझं मनापासून अभिनंदन आहे की तुम्ही असे जे कार्यक्रम करता त्यात आणि आमच्यासारख्या ज्या कलाकार आहेत जे खरंच आम्ही आमच्या घरी जे काय करतो ते तुम्ही सर्व मुंबईकरांना आणि विशेषतः आमच्या कुटुंबियांना आणि आमच्या मित्रांना किंवा आमच्या नातेवाईकांना तुम्ही दाखवता. हे खरंच स्तुत्य आहे आणि अशा स्पर्धा व्हाव्यात आणि आपली जी संस्कृती आहे ती सर्व लोकांना सर्व जगाला माहीत पडावी याच्यासाठी तुम्ही जे काही करता ते अत्यंत स्तुत्य आहे. खरंच ही तुमची जी योजना आहे ती मनापासून आवडलेली आहे आणि धन्यवाद. तुम्ही मला पहिल्या क्रमांकासाठी निवडून दिलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. खूपच छान उपक्रम केलेला आहे BST आणि ग्रेटर मुंबईनी. तर आमच्या सगळ्यांच्या कलांना हे वाव मिळाला आहे की म्हणजे दाखवण्यात घरगुती जे डेकोरेशन स्पर्धा होतात हे कोण घरी वगैरे जात नाही असं म्हणजे बघायला. असं आता तुम्ही जे सांगितलात की सार्वजनिक जे होतात डेकोरेशन ते सगळे लोक वगैरे लाईन लावून जातात, पण आमच्या घरी कोण असं येत नाही. पण ही जी कलेला हा वाव मिळालेला आहे, खूपच त्यांना मी धन्यवाद देतो. खूपच त्यांनी असे उपक्रम म्हणजे करावेत त्यांनी. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धा भरवण्याबद्दल धन्यवाद. आणि मुंबईत प्रथमदा अशी स्पर्धा झाली की घराघरात सर्वांना गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आणि आमच्या घरात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की काहीतरी एकदम असे 10-15 जण आल्यावर आम्हाला असं वाटलं काहीतरी आम्ही पण असं आश्चर्याचा धक्का बसला आम्हाला की एवढे जण येणार अशी अपेक्षा नव्हती आम्हाला. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी येणारच आहे, नवीन वर्षाचाही हार्दिक शुभेच्छा. Gharguti Ganesh Utsav 2010 is presented by the Greater Bombay Cooperative Bank Limited. Modern banking with personal touch. Brought to you by Rashmi Star City. Ghar ho to aisa. Number 1 in affordable housing. In association with State Tourism Partner Madhya Pradesh Tourism, the heart of incredible India.